आदेश अलग निरंजन रामकृष्ण हरिमाऊली ज्ञानव माऊली तुकाराम अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरम प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धार्थम भिक्षां देही च पार्वती माऊली या ठिकाणी मीनाक्षी बेनजी या ठिकाणी आहेत ताई या ठिकाणी आणि त्यांचे चिरंजीव आहेत अभिषेक दादा त्यांचे मुलगे उत्तम प्रकारे त्यांनी आमची रात्रीच्या इथे भोजनाची सेवा केली। त्यांच्या या फूड सेंटरचं नाव आहे जॅम फूड सेंटर, जॅम फूड कॉर्नर आणि इथे आम्हाला रात्री अत्यंत शुद्ध आणि सात्विक आम्हाला भोजन प्रसाद मिळाला। या ठिकाणी खूप आनंद वाटला। त्याचप्रमाणे आता आम्ही गरम गरम पराठे खाल्लेले आहेत आणि त्याचाही आनंद मिळाला। खूप सुंदर चहा दिलेला आहे आणि सगळे वातावरण व्हायब्रेशन जे आहे तिथले ते प्युअर अँड फाईन आहे। योगेश दादांनी इथलं वास्तूचं त्यांच्या नॉलेजप्रमाणे काय चेकआउट केलं ते पण ऐकूया। आदेश तर ही वस्तू म्हणजे आल्यावरच पॉझिटिव्ह फील येते, म्हणजे घरच्यासारखी फील आहे इकडे। आणि इकडे बघितलं तर इथे डायरेक्ट नॉर्थ त्यांची एंट्री आहे, म्हणजे ती 0 डिग्री नॉर्थ आहे त्यांची डायरेक्ट। आणि त्यांचं घर पण ईस्ट वेस्ट आहे आणि इथे त्यांचं ही देवघर पण आहे। पण त्याला पण बघा तुम्ही इथे कपडे लावले, म्हणजे त्यांनी डायरेक्ट दर्शनासाठी नाही, म्हणजे थोड्या नजर नाही लागू। त्यांनी तसं पण काळजी घेतली आणि त्यांचं एकदम ग्रोथ पण चांगली आणि एकदम घरच्यासारखं पुढे। आणि ते सर्वांना म्हणजे आम्हाला पण आवडलं, म्हणजे आम्ही विचार करत होतो की कुठे भेटणार खायला वगैरे असं, पण माऊलीच परिचय घेत असते, म्हणजे माऊलीने स्वतःहून इथे आणून सोडलं आम्हाला। आणि ते पण ते जवळच आहे एकदम, म्हणजे कुंभमेळ्यापासून एकदम जवळ आहे। सलोरी नावाचं ठिकाण आहे आणि मला ते कुंभमेळ्यापासून म्हणते तो 6वा सेक्टर जो आहे तिथून हे जवळ, सेक्टर नंबर 6 पासून हे कुंभमेळ्याच्या जवळ आहे। आणि या ठिकाणी त्यांचे हजबंड आहे जयशंकरजी आणि जयशंकरजी दादा आहेत, खूप छान सेवा दिली आहे। आणि स्वतः मीनाक्षी बेनजी आहेत आणि त्यांचे चिरंजीव आहेत अभिषेक दादा अभिषेक दादा त्यांचे चिरंजीव आहेत। त्यांनी आपल्याला सेवा दिलेली आहे। आणि या ठिकाणी आपण जॅम फूड कॉर्नर आणि हे अभिषेक दादा आहे। आता 10th परीक्षा ती देणार आहेत बोर्डची, त्यांनाही एक्झाम आपण त्यांना सगळ्या नातेवाईकांतर्फे शुभेच्छा देतो आणि खूप उत्तम ते प्रगती करणार, उत्तम नाव रोशन करणार आहेत आणि आपल्याला तो इतिहास समजणार आहे। कारण आज मला त्यांच्या या सेवा व्यवसायामध्ये हा तेवढे त्यांनी धंदा नाही काढला आहे, तर आतून त्या प्रेमाने देतात नाही। मॅनेजमेंटमध्ये तसं एवढं बारीक लक्ष आहे या वयात की तो पुढे बरोबर ती बाजी मारणं असं योगेश दादांचं प्रिडिक्शन आहे आणि आपले नक्कीच सक्सेस होईल आणि त्यांना पण त्यांच्या ज्या शुभेच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण हो।